कांतारा. म्हणजे आपण जर फर्स्ट पार्ट बघितला असेल ना कांताराचा, तर तुम्हाला समजलं असेल की कांताराचा शेवटचा इम्पॅक्ट किती झालेला आणि तुम्हाला काय वाटतं सेकंड पार्ट पण तसाच असेल का? किंवा सेकंड पार्ट त्या लेव्हलला गेलाय का कांतारा 1च्या? या सगळ्या गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण की आहे ना जास्त न टाईमपास करता आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह वरती येऊच. पण त्याच्या आधी आहे ना मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो, की आहे ना कांतारा नावाचं एक जंगल आहे. त्या जंगलामध्ये खूप काही गोष्टी घडतात. काय होतं नक्की ते ॲक्चुअली प्रिव्हियस आहे. हा ॲक्चुअली कांतारा चॅप्टर 1 तर त्यामुळे तुम्ही फ्रेश माइंडने हा पिक्चर बघू शकता आणि तुम्हाला स्टोरी कळायची गरज नाहीये, की तुम्ही जर कांतारा 2 पाहिला असेल ना, म्हणजे कांतारा 1 पाहिला असेल ना तुम्ही, तर तुम्हाला त्या गोष्टी समजायची पण गरज नाही कारण फर्स्ट पार्ट हाच आहे. तर तुम्ही जेव्हा पिक्चर बघायला बसाल, तर तुम्हाला ऑलमोस्ट आहे ना, मी तुम्हाला खरं-खरं सांगतोय जास्त हे करत नाहीये. पण फर्स्ट हाल्फ ओकेच आहे. का त्यामध्ये थोडीशी कॉमेडी आहे, थोडेसे जॉनर्स आहेत किंवा नक्की सस्पेन्स थोडासा क्रिएट केला गेलाय. पण जेव्हा सेकंड हाल्फ येतो पिक्चरचा, सेकंड हाल्फ नंतर जो काही पिक्चर स्पेस पकडतो आणि जो क्लायमॅक्स आहे, म्हणजे तुम्ही फर्स्ट पार्ट आहे ना कांताराचा विसरून जा, जो तुम्ही पाहिलेला आधी आणि हा जो पार्ट आहे तुम्ही मेमरीबल म्हणजे म्हणतात ना, स्मरणात राहील असा पार्ट आहे हा. आणि फक्त आणि फक्त आहे ना, याचं डायरेक्शन आणि 100 करोडमध्ये त्या भाऊने एवढं चांगलं काम केलंय. म्हणजे 100 करोडचा पिक्चर न वाटता हा 500-550 करोडचा पिक्चर वाटतो. हीच मोठी गोष्ट आहे कांतारासाठी. आणि ऑलमोस्ट 3.5 वर्ष त्यांनी मेहनत करून हा पिक्चर बनवलाय. म्हणजे 100 करोड फक्त टाकले त्या पिक्चरमध्ये. कारण बाकीचे पिक्चर तिच्या मामल्यामध्ये तर खूपच जास्त कमी आहेत. कारण की बाकीचे 400-450 करोड पिक्चरला वेस्ट करून एवढा पिक्चरचे आउटपुट पण येत 100 करोड टाकून पिक्चरने खूप काय जास्त केलेलं आहे आणि तुम्ही म्हणता डायरेक्शन, रायटिंग, ॲक्टिंग या सगळ्यामध्ये आहे ना वर्चस्व पिक्चरमध्ये गाजवलं आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे खूप काही गोष्टी या पिक्चरमध्ये सांगितल्यात. मी तुम्हाला जास्त काही सांगायला जात नाही. खूप जास्त स्पॉइलर होतील. तर त्यामुळे आहे ना तुम्ही आहे ना हा फॅमिलीला घेऊन जाऊन पिक्चर बघा आणि पिक्चर खूप झालाय, खूप क्लास झालाय पिक्चर आणि तुम्ही एन्जॉय कराल पिक्चर म्हणजे आणि थिएटरमध्ये बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला आहे ना ऑलमोस्ट ना 1 दिवस तरी लागेल हा पिक्चर विसरायला. कारण की हा पिक्चर विसरण्यासारखा नाहीये. तर तो अनुभव आहे आणि तो अनुभव तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच तुम्ही एन्जॉय करा. हेच मी तुम्हाला सांगेन आणि डिसएडव्हांटेज आणि एडव्हांटेजमध्ये मी तुम्हाला जास्त काही सांगत नाहीये. तर मी तुम्हा सगळ्यांना रिकमेंड करेन, की आहे ना फर्स्ट हाल्फ सोडला तर आहे ना तुम्ही सेकंड हाल्फ आणि जास्त चांगला एक्सपिरियन्स करण्यासाठी हा पिक्चर नक्कीच बघा. तर माझ्याकडनं पिक्चरला आहे तर ग्रेट म्हणजे 4 स्टार देतो मी या पिक्चरला. फक्त फर्स्ट हाल्फसाठी फर्स्ट 1 स्टार कापलाय. तर त्यामुळे मस्त पिक्चर तुम्ही जाऊन एन्जॉय करू शकता.